या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराया, देवी माळसा आणि देवी बानाई. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत हे बघा. आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक राज्यातल्या लाखो लोकांचं हे कुलदैवत आहे. तर मित्रांनो, जेजुरी म्हणजे सोन्याची जेजुरी हो. प्रत्यक्षात भगवान शिवशंकर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मणी आणि मल्लाचा वध त्या ठिकाणी केला. तर मित्रांनो, जेजुरीच्या खंडेरायाच्या वर्षातून अनेक यात्रा असतात आणि त्याचपैकी आपल्या मल्हारी मार्तंडाची यात्रा म्हणजे माघ पौर्णिमेची. काय आहे रहस्य? माघ पौर्णिमेला या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त येतात आपल्या मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक हो. आणि महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून बघा, जे भक्त आहेत, ज्या मानाच्या काठ्या आहेत त्याला शिखर काठ्या म्हटलं जातं. हा शिखर काठ्याचा सोहळा माघ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हो. का बरं होतो? कोणत्या मानाच्या शिखर काठ्या आहेत त्याची ही रहस्यमय अशी माहिती आज जाणणार आहोत आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण पहा. कारण मित्रांनो, आपलं ते कुलदैवत आहे. तुमचं कुलदैवत आहे ना, मग नक्की व्हिडिओ पहा आणि येळकोट येळकोट जय मल्हार अशी कमेंट आम्हाला जरूर करा. तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. मित्रांनो, चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हिंदू धर्माच्या प्रचारात आपण सहभागी व्हा. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं रहस्य आपण पाहणार आहोत की माघ पौर्णिमेला काय यात्रा भरते, कशानिमित्त भरते. तर मित्रांनो, माघ महिन्यात येणारी जी पौर्णिमा आहे, आता बघा 1 फेब्रुवारीला पौर्णिमा आली, वार रविवार येतोय आणि हा पौर्णिमेचा दिवस म्हणजे मल्हारी मार्तंडाची पत्नी देवी माळसा साक्षात पार्वती माता आणि या माळसा मातेचा जन्म उत्सव म्हणून माघ पौर्णिमेची यात्रा. आणि म्हणूनच आपल्या कुलमातेला भेटण्यासाठी, कुलदेवाला भेटण्यासाठी या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त येतात बघा. तर मित्रांनो, जेजुरीचा खंडोबा देव आपला म्हणजे बहुजनांचं दैवत आहे, सर्व जाती धर्माचं दैवत बघा. सर्व कुठलंही शुभ कार्य चालू करण्याच्या अगोदर मल्हारी मार्तंडाला भेटायला यावंच लागतं, कारण ते कुलदैवत आहे आणि तरच आपला संसार सुखी होतो. तर मित्रांनो, आपण प्रथम पाहूया कोकणातील भक्त. तर मित्रांनो, कोकणातील सोनकोळी समाज म्हणजे सगळा समाज बघा कोकणातील मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतातच बघा एकदा तरी वर्षातून. आणि या ठिकाणी बघा माघ पौर्णिमेला हे जे मल्हारी मार्तंडांचे भक्त आहेत कोकणातील सोनकोळी समाज आणि बाकी दुसराही समाज आपल्या पालख्या घेऊन खंडोबाच्या भेटीसाठी जेजुरीला येतात. तर काही भक्त आपल्या शिखरी काठ्या घेऊन खंडोबाच्या दर्शनाला जेजुरीला येतात. आणि जेजुरीमधील आपण चिंचेची बाग पाहिली असेल, त्या चिंचेची जी बाग आहे त्या परिसरात उतरलेला हा कोळी समाज असतो. आणि मित्रांनो, पौर्णिमेच्या सायंकाळी आपल्या पालख्यासह गडावर अगदी संगीत आणि नृत्य याच्या तालावर हा समाज त्या ठिकाणी निघतो. अहो, पौर्णिमेची संध्याकाळ झाली, भक्तांनी लावलेल्या ज्या पंत्या आहेत जेजुरी गडावरती, त्या पंत्यांच्या प्रकाशानं जेजुरी गडाचा परिसर अगदी रोषणाईनं उजळून निघालेला असतो. जणू कैलासच या पृथ्वी तलावरती आला असा भास लांबून पाहिल्यानंतर वाटतो. आणि या रोषणाईनं जेजुरी गड अतिशय बघा खुलून गेले. आणि कोळी लोकांच्या ज्या पालख्या आहेत मंदिराच्या महाद्वाराजवळ गेल्यानंतर या समाजातील भक्त हवाई रोषणाई करतात बघा. म्हणजे हवेत वाजणारे जे फटाकडे आहेत ते वाजवतात आणि परिसर अगदी उजळून टाकतात. आणि माघ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी जेजुरी गडावर होणाऱ्या शिखरकाठी सोहळ्यासाठी या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील शिखरकाठ्या रात्रभर बघा जेजुरीत येतात. आणि माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच पौर्णिमेचा दुसऱ्या दिवशी या शिखरकाठ्या जेजुरी गडावरती जाण्यासाठी चिंचेच्या बागातून मल्हार गौतमेश्वर मंदिराकडे प्रस्थान करतात. आणि दुपारच्या वेळी बघा, दुपारी मल्हार गौतमेश्वर मंदिराच्या शिखराला स्पर्श करून या सगळ्या काठ्या या शिखरकाठी सोहळ्याला त्या ठिकाणी बघा प्रारंभ होतो. जेजुरीच्या महाद्वार मार्गावरून शिखरकाठ्यांचा हा सोहळा जेजुरी मंदिराकडे जातो. तर मित्रांनो, ध्यान देऊन ऐका, या शिखरकाठ्यामध्ये मानाच्या शिखरकाठ्या कोणत्या? हजारो वर्षाचा काळ जरी गेला तरी मित्रांनो, जे भक्त आहेत ते भक्त शिखरकाठ्या घेऊन जेजुरीला बघा मल्हारी मार्तंडला भेटावे येतात. तर मित्रांनो, मानाची पहिली काठी ही सुपे परगणा आपण ऐकला असेल, सुपे परगण्यातील खैरे भक्त आणि होळकर यांची ही काठी बघा. याचंही रहस्य मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की सुप्याचे जे खैरे आहेत
एवढी अफाट भक्ती त्यांची होती की त्या भक्तीपोटी जुन्या गडावरून देवालाही खाली नवीन गडावर यावं लागलं होतं. ते सोप्याचे खैरे. हजारो वर्षाचा काळ निघून गेला तरी आज सोप्यांच्या खैऱ्यांची काठी म्हणजे ही शिखर काठी मल्हारी मार्तंडांना भेटण्यासाठी येते. म्हणजे हे भक्त येतात. होळकर यांची सुद्धा काठी अशी. आणि याच्यानंतर मित्रांनो दुसरी काठी संगमनेरचे होलम राजा. या होलम राजाची काठी कित्येक किलोमीटरचं अंतर पार करून हजारो भक्त मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतात बघा त्या ठिकाणी. ही सुद्धा काठी. आणि मित्रांनो ह्या ज्या काठ्या आहेत ह्या मानाच्या मानल्या जातात बघा. वाद्यांच्या गजरात तो संबळांचा आवाज, तो ताशाचा आवाज, तो तुताऱ्यांचा आवाज आणि त्या घोषणा येळकोट येळकोट जय मल्हार, सदा आनंदाचा येळकोट, उंच आकाशात भंडारा उधळला जातो. आणि हजारो भक्त या काठ्या घेऊन मंदिरामध्ये प्रवेश करतात बघा प्रवेशद्वारातून. आणि मित्रांनो ह्या ज्या काठ्या आहेत मल्हारी मार्तंडाच्या शिखराला त्या ठिकाणी स्पर्श केला जातो या काठ्यांचा. हा सोहळा म्हणजे ही भेट आहे देव आणि भक्त याची अतूट एक नातं. आणि ह्या सगळ्या काठ्यांचा स्पर्श होलम राजाची असो, खैऱ्यांची काठी, होळकरांची काठी, हा अनेक काठ्या येतात बघा. हा जो स्पर्श आहे तो मल्हारी मार्तंडाच्या शिखराला केला जातो काठ्या. आणि देव आणि भक्ताची भेट झाली हा सोहळा त्या ठिकाणी पूर्ण होतो बघा. अशा प्रकारे भेट होत. आणि याच भेटीला शिखर काठ्यांचा सोहळा असं म्हटलं जातं. मित्रांनो हा माघ पौर्णिमेचा दिवस आणि या दिवशी म्हाळसा देवीचा जन्म उत्सव. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मल्हारी मार्तंडाच्या पायाशी, म्हाळसा देवीच्या पायाशी, बाणाई देवीच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी भक्त येतात बघा. आणि मित्रांनो हे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बघा. ज्याला कोणाला कुलदैवत माहीत नाही त्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की ज्याला कोणालाही कुलदैवतच माहीत नाही असे अनेक लोक आहेत. त्या लोकांनी जेजुरीला यावं आणि मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक व्हावं. कारण अखंड विश्व निर्माण करणारी शक्ती प्रत्यक्षात महादेव आहेत त्या ठिकाणी. निर्मातेच सगळ्या विश्वाची, प्रत्येक जीवाची. म्हणून हेच आपलं कुलदैवत माना. जो भक्त दरवर्षी बघा कुलदैवताला येतो ना आणि पायाशी नतमस्तक होतो त्याच्या जीवनातली संकट कमी होतात बघा. अनेक अडचणी कमी होतात. म्हणून मित्रांनो कुलदैवताला कधीही विसरायचं नाही बघा. एकदा तरी जेजुरीला यायचं, उंच आकाशात भंडारा उधळून द्यायचा आणि त्यांच्या पायाशी नतमस्तक व्हायचं. सुंदर अशी शिखर काठ्यांचा जो सोहळा आहे त्याची माहिती, माघ पौर्णिमेची माहिती आपल्याला जर आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि शेवटी कमेंट येळकोट येळकोट जय मल्हार, सदा आनंदाचा येळकोट अशी कमेंट जरूर द्या आम्हाला. तुमचं कुलदैवत आहे ना. जय हिंद, जय महाराष्ट्र.